रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लवकरच उभारलं जाणार आहे। याबाबत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत केली। संगमेश्वरमधील सरदेसाईंचा वाडा इथे हे स्मारक उभारण्यात येणार आहे। याच वाड्यातून छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आली होती। तिथे आता राज्य सरकार स्मारक उभारणार आहे। हे स्मारक जिथे होणार आहे त्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचा प्रतिनिधी अमोल मोरेनं। पाहूया। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। निश्चितपणे तो जो सरदेसाई वाडा आहे, ज्या ठिकाणी शेवटच्या क्षणी छत्रपती संभाजी महाराज होते, त्याला त्या ठिकाणी अधिग्रहित करून आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना साजेसं स्मारक हे तयार करण्याकरता राज्य सरकार पुढाकार घेईल। स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक कसब्यामध्ये उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। आणि आत्ता मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी सरदेसाई वाडा होता आणि छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी कैद केलं गेलं। दरम्यान याच ठिकाणी आता ही जागा अधिग्रहित केली जाईल, अर्थात सरदेसाई वाडा किंवा सरदेसाई वाड्याची ही जागा अधिग्रहित केली जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी स्मारक उभारलं जाईल छत्रपती संभाजी महाराजांचं। जर आत्ता आपण इथं बघितलं तर तत्कालीन वास्तूच्या किंवा तत्कालीन वाड्याच्या कोणत्याही गोष्टी किंवा कोणतेही अवशेष सहसा नजरेला पडत नाही आहेत। ही जागा सध्या जर आपण बघितलं तर पूर्णपणे झाडाझुडपांनी या ठिकाणी झाडझुडपं जी आहेत ती मोठ्या संख्येने वाढलेली आहेत आणि काही पर्यटक जे आहेत ते मात्र आवर्जून या ठिकाणी भेट देत असतात। मोठ्या संख्येनं या ठिकाणी शंभूप्रेमी असतील किंवा पर्यटक असतील त्यांची या ठिकाणी ये-जा सुरू असते। आणि छावा चित्रपट आल्यानंतर एकंदरीत कुठंतरी कसब्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक किंवा त्यांच्या पराक्रमाला साजेस असं स्मारक या ठिकाणी उभं करा अशी मागणी केली जात होती आणि तीच मागणी लक्षात घेऊन किंवा एकंदरीत शंभूप्रेमींची ही भावना लक्षात घेऊन आता एकंदरीत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, तो म्हणजे याच ठिकाणी किंवा हा सरदेसाई वाडा आहे याच ठिकाणी ही जागा अधिग्रहित केली जाईल आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजीराजेंचं स्मारक होणार आहे। संगमेश्वरमध्ये संभाजीराजेंना औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खानने पकडलेलं, संगमेश्वरमधून शंभूराजेंना नगरच्या श्रीगोंद्यात आणलं। संगमेश्वरमधल्या शंभूराजेंच्या स्मारकाची सध्या दुरवस्था आहे। संगमेश्वर वाडा इथे नव्याने स्मारकाच्या उभारणीची घोषणा करण्यात आली आहे। संभाजी महाराजांची जी अवस्था झाली आणि त्यांचा शेवट कसा झाला तर प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की त्यांची तडफड काय होती, म्हणजे हिंदू म्हणून ते कसे जगले हे प्रत्येकाला कळलं पाहिजे। त्यामुळे ह्या जागी जो स्मारक बांधायची जी घोषणा केलेली आहे ते स्मारक झालं पाहिजे, कारण त्यांनी स्वराज्यासाठी काय केलं आहे हे प्रत्येक हिंदू प्रेमींना कळलं पाहिजे। आपल्या राजाने जे आपल्या समस्त हिंदू लोकांसाठी जे बलिदान दिलं आहे, नक्कीच त्यासाठी ही घोषणा मी म्हणेन की इथे स्मारक झालंच पाहिजे। स्मारक पण झालंच पाहिजे, कारण काहीतरी आपल्या येणाऱ्या पिढीला काहीतरी समजलं पाहिजे, जुना इतिहास काय होता ते कळलं पाहिजे। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।